नाव काय? मनोज नलावडे. नमस्कार मित्रांनो, तर यापूर्वी तुम्ही मुंबई टू संगमेश्वर माझे गाव कर्जुवे ही सिरीज पाहिली होती. ती हे आपल्या गावची. त्यानंतर आला होता आपला कोकणवाशांच्या जीवाभावाचा सण कोकणातला शिमगोत्सव. होय मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपल्या चॅनलवरील पहिलाच कोकणातल्या शिमग्याचा असणार आहे. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला कोकणातल्या शिमग्यापासून ते शिमग्यानंतर गावोगावी फिरणाऱ्या पालखीचा जल्लोषही पाहायला मिळणार आहे. आणि इतकेच नव्हे तर आपल्या संगमेश्वरमधील कर्जुवे गावासोबतच आपले भावाजी राजे शांबरे यांच्या खेडमधील शेर्डी गावातील शिमगोत्सव आणि तेथील पालखीचा जल्लोषही पाहायला मिळणार आहे. आणि आपल्या आयुष्यातील आपली पहिली होळीची ओटी आपल्या तळेकरीण देवीच्या पालखीत पोचल्याचा आनंदही पाहायला मिळणार आहे. तर चला आपल्या चॅनलवरील कोकणातील शिमगोत्सवाच्या या धमाकेदार पहिल्या व्हिडिओची सुरुवात करूया. मित्रांनो, आपल्या तळेकरीण मंदिराच्या परिसरातील होळीची पूजेची तयारी चालू आहे. तर चला आजच्या ब्लॉगची सुरुवात होळीच्या पूजेनेच करूया. केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, केशवाय नमः, नारायणाय नमः, माधवाय नमः, गोविंदाय नमः, विष्णवे नमः, मधुसूदनाय नमः, त्रिविक्रमाय नमः, वामनाय नमः, श्रीधराय नमः, ऋषिकेशाय नमः, पद्मनाभाय नमः, नारायणाय नमः, वासुदेवाय नमः. देवी आई होलिकेच्या शास्त्रोक्त पूजेनंतर होलिका दहन होते. या होलिका दहनात संपूर्ण गाव जल्लोषाने सामील होतो. आणि या जल्लोषासाठी कोकणातला मुंबईतील चाकरमानी वर्षभर अगोदरच सुट्टी टाकून शिमग्यात कोकणात जाण्याच्या ओढीसाठी आतुर असतो. या होलिकानंतर आपल्या आईची पालखी प्रथम मंदिराच्या परिसरात घुमते आणि त्यानंतर मग गावातील प्रत्येक मानकऱ्याच्या घरी कुठे कुठे निवासासाठी तर कुठे कुठे फक्त भेटीसाठी जात असते. तर चला आता त्या पालखीचा जल्लोष आपणही घेऊया. या हिरव्या शर्टमध्ये दिसतात ना काका आपल्याला, तेच आपले बलवान नलावडे काका. आणि ही पालखी त्यांच्या घरातच आली होती. त्यांनी त्यांच्या घरी आपली ओटी भरली होती मी त्यांना सांगितल्याप्रमाणे, कारण आपली आणि त्यांची भेट झाली नव्हती. तर हा चमत्कार मित्रांनो आणि आपले भाग्य की या पहिल्या शिमग्यात आपल्या 2 ओट्या गेल्या. तर दुसरी ओटी आपण साक्षी नलावडे यांच्या बाबांकडे म्हणजेच आपले राजेंद्र नलावडे काका यांच्याकडे दिली होती. ती ओटी तुम्ही सुरुवातीला बघितलीच. ती काकांच्या घरी साक्षी नलावडेच्या घरी पालखीत आपली भरली गेली होती. तर चला आता संपूर्ण व्हिडिओची मजा मस्ती घेऊया. पुढे तुम्हाला राजेंद्र काकाही दाखवतो.
पालखी आता राजेंद्र नलावडे काका यांच्या घरी मानासाठी आले होते आणि हाच तो क्षण जो भावुक करणार होता मित्रांनो. आपली ओटी राजन काकांनी न चुकता भरली होती. आपली फॅमिलीची इच्छा असताना आपली ओटी पहिल्या शिमग्यात आपल्या देवीपर्यंत पोहोचली होती. नाव काय? मनोज नलावडे. हेच मित्रांनो आपले राजेंद्र काका, साक्षीचे पप्पा, जे पिवळ्या शर्टमध्ये आणि सफेद पॅन्टमध्ये जोमात पालखी नाचवताना दिसत आहेत. आपल्या कर्जवे गावातील शिमगोत्सव आणि पालखी सोहळ्यानंतर तुम्ही आता पाहताय ते आपले राजेश भाऊजी आणि संगीतताई यांच्या गावातील म्हणजेच खेडमधील शेर्डी गावातील शिमगोत्सव आणि पालखीचा सोहळा. तोही पालखी सोहळा खूप जोमात साजरा झाला मित्रांनो. पहा ना.
जसे आपल्या कर्जवे गावात तिथली ग्रामदेवता असणाऱ्या तळेकरांची पालखी निघते, तसेच शिर्डीमधील ग्रामदेवता असणाऱ्या काळकाची इथे पालखी निघते मित्रांनो. नाव काय? मनोज नलावडे. मान करून घे.